नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मटर पनीर बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे फ्रोझन मटर घेतलेले ते 250 ते 300 ग्रॅम आहे आणि पनीर 400 ग्रॅम आहे। पनीर कसं बनवायचे ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। आता ही पनीर पहिला आपण भाजून घेऊया। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। थोडंसं तेल टाकलेलं आहे, पनीर भाजायपुरतं तेल टाकायचं आणि साधे सिंपल एकदम सोपे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, तेल बघा असं थोडंसं मी पसरून घेतलेलं आहे सगळीकडे। ह्याच्या जागी तुम्ही तूप जरी टाकलं आणि तेल टाकलं, दोन्ही टाकलं तरी चालू शकतं। त्यात पनीर टाकून घेऊया आणि पनीर आपल्याला मीडियम गॅसवर हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचे आहे। ते बघा अशा पद्धतीने भाजून घ्यायचं, थोडं थोडं सगळ्या साईडून असं भाजलं गेलं पाहिजे। आता हे मी खाली उतरून घेते। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेऊया। एक जेवतो तो चमचा एक टाकलेला आहे बघा आणि थोडंसं आपण तेल टाकायचं त्याच्यामध्ये। नुसतं तुम्ही तेल पण टाकू शकता, थोडं बटर टाकलं तरी पण चालेल। आणि आता हे गरम होऊन देऊया। तेल तूप गरम झालेलं आहे बघा, त्याच्यामध्ये एक बारीक चमचा भरून जिरं टाकलेलं आहे। जिरं चांगलं भाजून घेऊया। तेजपत्ता टाकायचे, त्याचे 2 तुकडे केलेले आहेत तेजपत्त्याचे आणि 2 मोठे कांदे बघा एकदम चॉपरला असे बारीक कापून घेतलेले आहेत। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा चांगला भाजला गेलेला आहे। आता ह्याच्यामध्ये बघा 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 1 गड्डी लसूण आहे, मी कुटून घेतलेला आहे। तुम्ही जरी मिक्सरला पेस्ट केली तरी पण चालेल। गॅस मिडियम आहे, मिडियम गॅसवर आपण हे सगळं परतून घ्यायचं आहे। परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा मोठ्या आकाराचे 2 तंबाटे चॉपरला बारीक केले, ते तुम्ही मिक्सरला जरी बारीक करून पेस्ट करून घेतली तरी चालेल। आता ही पण 2 मिनिटं एकसारखं मिडियम गॅसवर मी परतून घेणार आहे। 2 मिनिटं एकसारखं बघा तंबाटे टाकल्यानंतर परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, ही घरची टाकलेली आहे बघा, याचा कलर छान येतो। 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत हळद कशी बनवायची घरच्या घरी। गॅस फास्ट केलेला आहे। आता ह्याच्यामध्ये बघा ही मिरची पावडर आहे, 1.5 चमचा टाकलेली आहे। चव्यानुसार मीठ हलवून घेऊया पहिले, हे व्यवस्थित मसाला सगळीकडे लागेल। मीठ टाकल्यानंतर बघा हे परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये किचन किंग मसाला 1 चमचा, ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। खूप सारे गरम मसाले वेगवेगळ्या पद्धतीनं अपलोड केलेले आहेत। ह्याला जर तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर ग्रेव्ही रेसिपी पण मी अपलोड केलेले आहेत, वाटण रेसिपी आहेत। आता ही 1 मिनिटभर मी पहिलं फास्ट गॅसवर परतून घेते। फास्ट गॅसवर बघा मिनिटभर मी परतून घेतलेलं आहे। आता मीठ टाकल्यानंतर ह्याला पाणी सुटतं आणि जी ग्रेव्ही चांगली बनते अशी। त्यासाठी काय करायचं, एकदम जेवढं बारीक कापता येईल एवढं बारीक कापायचं, नाही तर तुम्ही मिक्सरला जरी बारीक केलं तरी चालेल। आता बारीक गॅसवर 1 2 ते 3 मिनिटं मी झाकून ठेवते। 3 मिनिटं बघा बारीक गॅसवर मी झाकून ठेवलं तर मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी पण टाकू शकता। मस्त अशा पद्धतीने अशी ग्रेव्ही ना छान लागते चवीला, झटपट आणि काही साहित्य नाही। आपण ह्याच्यामध्ये काजू पेस्ट वगैरे काही टाकले नाही। तशा रेसिपी पाहिजे असल्या तर तशा पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये बघा ही फ्रोझन मटर टाकणार आहे, तर हे हलवून घेते। पहिलं मी मिक्स करून घेतलेलं आहे, गॅस मिडियम केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी थोडंसं गरम पाणी टाकणार आहे बघा, एवढंसंच। अर्ध्या वाटीला पण कमी पाणी घेतलेलं आहे, हे मी गरम पाणी घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते, हलवून घेते आणि ह्याला 2 मिनिटं मी परत झाकून ठेवते। 2 मिनिटं बघा मी झाकून ठेवलं होतं बघा, मस्त असं झालेलं आहे। आता हलवते पहिलं आणि झटपट होतं बघा, काही टाईम लागत नाही, काही नाही, वेळ लागत नाही जास्त। आता ह्याच्यामध्ये ही जी बघा पनीर मी भाजून घेतलेले, तर अशा पद्धतीमध्ये सगळीकडून बघा भाजून घ्यायचे, टाकून घ्यायचे, हलवून घेऊया। तुम्ही थोडे थोडे भाजले तरी पण चालू शकतात, मी सगळे एकदम टाकून भाजले गेले होते आणि ते हळूहळू हलवायचे असतात, जास्त जोरात असे पनीर भाजताना कधी हलवायचे नसतात। आता ह्याच्यामध्ये थोडीशी वरून परत कोथिंबीर टाकून घेऊया, मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा कसुरी मेथी टाकणार आहे आणि ती पण मिक्स करून घेऊया। हाताने चांगली चोळून घेतली होती आणि आता गॅस मी बारीक करणार आहे आणि परत 2 मिनिटासाठी आपण हे झाकण ठेवायचे। जर तुम्हाला ह्या रेसिपीमध्ये जर थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असेल तर मग तुम्ही ती जेव्हा आपण शिजत ठेवलं होतं ना ग्रेव्ही, तेव्हा थोडंसं गरम पाणी टाकून शिजवलं तरी सुद्धा तुम्ही ग्रेव्ही होऊ शकते। पण ग्रेव्हीच्या पण रेसिपी पुष्कळ अशा मी अपलोड केलेले आहेत। आता आपण ह्याला 2 मिनिटं झाकूया। 2 ते 3 मिनिटं झालेत बघा, बारीक गॅसवर झाकून ठेवलं तर बघा मस्त असं पनीर झालेलं आहे आणि ग्रेव्ही पण छान अशी झालेली आहे। मस्त असं करून बघा तुम्ही। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।